रत्नागिरीच्या सभेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सामंत बंधूंशी संवाद साधलाय। सभा संपताच अमित शहा यांनी सामंत बंधूंशी संवाद साधलाय। राणेंना विजयी करण्याची जबाबदारी तुमची आहे अशा सूचना त्यांनी किरण सामंत यांना केलेल्या आहेत। उमेदवारी नाकारली गेल्यानंतर किरण सामंत आणि उदय सामंत यांच्यात वादाची ठिणगी पडल्याच्या चर्चा सध्या कोकणातल्या राजकारणात रंगतायत आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी त्यांची घेतलेली भेट ही महत्त्वाची ठरली आहे। नारायण राणे यांना विजयी करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर असेल असं त्यांनी किरण सामंतांना सांगितलंय। अमित शहा यांची आज नारायण राणेंच्या प्रचारार्थ कोकणात सभा होती आणि ती सभा झाल्यानंतर त्यांनी किरण सामंत आणि उदय सामंत यांची भेट घेतलेली आहे। किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र या ठिकाणाहून भाजपने नारायण राणे यांना रिंगणात उतरवलेलं आहे। त्यानंतर किरण सामंत यांची नाराजी समोर आली होती। ओम देशमुख आपल्याला अपडेट देत आहेत। ओम, अमित शहानी सामंत बंधूंची भेट घेणं मला वाटतं नारायण राणेंसाठी एक मोठं पाऊल उचललेलं आहे अमित शहांनी। अगदी बरोबर आहे। नम्रता जसं सांगितलं की उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यामध्ये सुद्धा उमेदवारीवरून काही वाद झाल्याच्या बातम्या अनेक वेळेला प्रसारित झाल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर आज अमित शहांच्या या सभेनंतर जेव्हा अमित शहा मंचावरून खाली उतरले तेव्हा किरण सामंत मंचावरच होते, मात्र त्यांना खाली बोलवण्यात आलं। त्या पाठोपाठ उदय सामंत सुद्धा खाली गेले। त्यानंतर अमित शहा त्या दोघांमध्ये संवाद झाल्याची बातमी समोर आली। मात्र नेमकं चर्चा काय झाली याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही। अर्थात रत्नागिरी आणि त्या भागामध्ये उदय सामंत आणि किरण सामंत या बंधूंचं एक मोठं प्रस्थ आहे, त्यामुळे या भागातून नारायण राणेंना लीड मिळणं हे खूप आवश्यक आहे। नारायण राणेंचा विजय सुकर होण्यासाठी या भागातून मताधिक्य मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे। त्या अनुषंगानं अमित शहांकडून या दोन बंधूंना कानमंत्र देण्यात आलाय अशा प्रकारची माहिती सध्या समोर आली आणि निश्चित स्वरूपात नारायण राणेंसाठी हे भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडनं घेण्यात आलेलं मोठं पाऊल आहे, एक मोठी पाऊल उचलण्यात आलं असं आपण म्हणतो। ओम, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज अमित शहा रत्नागिरीमध्ये होते। रत्नागिरीमध्ये त्यांची सभा झालेली आहे। अगदी काही वेळापूर्वीच ही सभा संपन्न झाली।